मी रेणुका पवार, VMW न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी आणि येथील विजय स्तंभ शौर्य दिनाला आज 206 वर्षे पूर्ण झाले आहेत। येथे नतमस्तक होणाऱ्या अनुयायांची गर्दी वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे आणि यासोबतच त्यांच्या मूलभूत सुविधा पुरविण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर येते। त्यामुळे यंदाचा शौर्य दिन कसा साजरा झाला आणि प्रशासनाकडून कशी तयारी झाली याचा आढावा आपण घेणार आहोत। दोनशे वर्षाचा इतिहास आपण कसे विसरणार, आपल्या वीरांना कसे विसरणार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कसे विसरणार। या सर्व भावनांनी आंबेडकरी अनुयायी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा आदर करतात। महाडमधील चौदार तळे असो, देहू रोड, बाबासाहेबांची जयंती असो, बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन असो किंवा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ असो, सर्वत्र तुम्हाला आंबेडकरी अनुयायी दिसतील। या वर्षी 2024 मध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या शौर्य दिनाला 206 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लाखोच्या संख्येने लोक आपल्या शूर योद्ध्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथे पोहोचले आहेत। वृद्ध असो, लहान असो व तरुण असो, सर्व वयोगटातील लोक तुम्हाला इथे भेटले जातील। लाखो लोकांच्या आगमनाने त्यांच्यासाठी मूलभूत सुविधांचे महत्त्व खूप वाटते, पण इथल्या लोकांना मोकळ्या आकाशाखाली रात्र कशी काढावी लागते हे तुम्ही बघू शकता। यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे। अनेक सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून येणाऱ्या अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते। प्रशासनाच्या बाजूने येथे कारभाराचा अभाव दिसून येत आहे। या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने बसची व्यवस्था केली आहे। त्याद्वारे मानवंदनेला आदरांजली वाहणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना आणले जात आहे। मानवंदनेला आदरांजली वाहिल्यानंतर त्यांना बसने तेथून नेले जात आहे। या ठिकाणी तुमचा एखादा बेपत्ता झाला तर त्याचा शोध घेण्यासाठी शिबिरे उभारण्यात आली आहेत। तसेच महिलांना आपल्या नवजात बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था केली आहे। आरोग्यविषयक वैद्यकीय शिबिराचा येथे आयोजन करण्यात आले आहे। मानवंदना करून भीमा कोरेगावमध्ये कुठेतरी सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही। भीमा कोरेगाव विजयस्तंभ संकुलातच तुम्हाला जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। येथे तुम्हाला तुमच्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतील। त्यामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थाची छोटी दुकाने, काही लोक लहान मुलांची खेळणी विकताना दिसतील, तसेच बाबासाहेब, तथागत गौतम बुद्ध यांच्या चित्रांची आणि मूर्तींची दुकाने, येथे ऐतिहासिक पुस्तकांची दुकाने दिसतील। भीमा कोरेगाव युद्धाचा वर्धापन दिन 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी विजयस्तंभ येथे कडक सुरक्षा व्यवस्था खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आली आहे। भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या संदर्भात विविध गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गटाचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि इतरांसह अनेकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढलेल्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने 1821 मध्ये पुणे जिल्ह्यातील पेरणे गावात हे युद्ध स्मारक बांधले होते। या लढाईत महार समाजातील 500 सैनिक असलेल्या ब्रिटिश सैन्याचे उच्चवर्णीय पेशव्यांच्या 28,000 सैन्याचा पराभव केला, असे दलितांचा एक भाग मुख्यतः आंबेडकरी लोक मानतात। 1 जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी लोक भीमा कोरेगाव जवळील पेरणे गावात आपल्या स्तंभाला भेट देतात। त्याला ते शौर्य दिवस, विजय दिवस म्हणतात आणि त्या सैनिकांना मानवंदना, विनम्र अभिवादन, श्रद्धांजली वाहतात। त्यांच्या विरोधात पेशव्यांना पराभूत केले होते, कथित जातीवाद स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता।
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 2024मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यांची संख्या 24 ते 25 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. आता अशा प्रकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी शासन प्रशासनाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. प्रचंड गर्दी, कारण 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचाराची नोंद झाली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि काही जण जखमी झाले होते. म्हणून वार्षिक कार्यक्रम हा एक अवघड प्रसंग मानला जातो. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने मेळावा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि इतर सुविधांचा मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.